नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला एक वाईमध्ये फेरफटका मारू आणि वाई सिटी या विषयावर जरा चर्चा पण करू। वाई हे खूप लहान गाव आहे, म्हणजे इतके लहान आहे की कोकणातले चिपळूण, इकडे सांगली जिल्ह्यातलं विटा आणि विदर्भातली काही गावं बघितली तर वाईपेक्षा मोठे आहेत। जे भाग मागास समजले जातात, विदर्भ, मराठवाडा, तिथली गावंसुद्धा वाईपेक्षा मोठी आहेत। आणि पश्चिम महाराष्ट्र हे गाव आणि गाव काय जिल्हाच खरं तर मागास राहिलेला आहे। गीतेत एक श्लोक आहे, करम किए जा पर फल की इच्छा मत कर। तसं हे वाईकर मत देतात, पण त्या मताची म्हणजे लोकप्रतिनिधीकडून काही ह्या रोजगाराच्या बाबतीत, बाकी काय असेल पण रोजगाराच्या बाबतीत काही काम कुठल्या ह्यानं करावं अशी काय अपेक्षा हे ठेवत नाहीत। वाईकरांच्या माफक अपेक्षा असतात की माझं घराच्या वास्तुशांतीला लोकप्रतिनिधींनी यावे, लग्नाला यावे, आणखी कशाला यावे। बाकी रोजगार किंवा प्रगती या दृष्टीनं वाईचं काय केलं नाही तरी चालेल। काही लोकांचं तर वाईच्या विकासालाच विरोध आहे, म्हणजे अगदी इतिहासात जसं वाई हवं तसंच राहिलं पाहिजे अशी काहींची अपेक्षा आहे। साताऱ्यात आणि वाईत असे काही लोक आहेत की विकासाचं काय काढलं किंवा विषय निघाला म्हणजे नको ते पुण्यासारखं मुंबईसारखं प्रदूषण आणि ते गर्दी मुक्त नको व्हायला इथे। अरे मुंबईसारखं पुण्यासारखं व्हायला सातारा आणि वाई कोट्यावधी वर्ष गेली तरी होणार नाही। विकास म्हणलं की पुणे मुंबईच का आठवतं रे तुम्हाला? त्याच्या आधीमध्ये काय विकास कुठं हे नाही का कुठं? आता तुम्हाला सांगली जिल्ह्यातलं विटा गाव सांगतो, इस्लामपूर गाव सांगतो, किती विकास झाला आहे। वाई कमीत कमी तेवढं तरी व्हावं। कोकणातलं चिपळूणसुद्धा, कोकणाला तुम्ही मागास म्हणता पण कोकणातलं चिपळूण म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातलं एक गाव हे सुद्धा वाईपेक्षा मोठं आहे। वाईत आणि वाईच्या आजूबाजूला निसर्गरम्य स्पॉट आहेत, त्यामुळे इकडे नेहमीच हिंदी, मराठी सिनेमा, सिरियल यांची शूटिंग चालूच असते। पर्यटनाच्या माध्यमातून आणि शूटिंगच्या माध्यमातून थोडाफार पैसा वाई शहराच्या बाजारपेठेत येतो, पण तेवढ्याने भागणार नाही। मोठे उद्योग, IT पार्क किंवा इतर काही वाईत नाही, निदान साताऱ्यात तरी आले पाहिजेत, तर वाईतल्या तरुणांना काम मिळेल। नाही तर सगळे वाईतले तरुण पुणे आणि मुंबईला जातात, तसेच जात राहतील। मग इतर गावं अमरावती जिल्ह्यात, नागपूर जिल्ह्यात म्हणजे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, जळगाव, नाशिक घेतली गावंसुद्धा वाईपेक्षा मोठी आहेत। यावेळेला जिल्ह्याला 5 मंत्री मिळालेत। आता तरी काहीतरी फरक पडेल, वेगळं काहीतरी बघायला मिळेल अशी आशा होती, पण लोकांनाच हे नको आहे तर काय मंत्री तरी काय करणार? विकासाबद्दल भीती बाळगणाऱ्या लोकांना माझं एवढंच सांगणं आहे की वाई हे अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर एवढं झालं तरी बास आहे, आणि सातारा हे कोल्हापूर शहर किंवा सांगली शहर एवढं झालं तरी बास आहे। पुणे मुंबई राहू देत, नागपूर राहू दे, जळगाव राहू दे, नाशिक राहू दे, कोल्हापूर सांगली एवढं सातारा आणि श्रीरामपूर चिपळूण एवढं वाई। विटा एक उदाहरण आहे, विटा एवढं वाई झालं तरी बास झालं। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब।